पाहुयात पुढची बातमी। एकीकडे जगभरात बीटा जनरेशन बाबत चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे अमरावतीमध्ये पंचायत राज पाहायला मिळत आहे। चक्क एका कुटुंबाला 1.5 वर्षापासून बहिष्कृत करण्यात आले। पाहुया त्याविषयीचा हा रिपोर्ट। अमरावतीत जात पंचायतीचा फतवा। 1.5 वर्षात कुटुंब समाजापासून बहिष्कृत। कुटुंबासाठी महिलेची जात पंचायती विरोधात पोलिसात धाव। 10 व्यक्तींविरोधात गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा। शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जात पंचायतीमुळे अनेक कुटुंबांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय। अमरावतीमध्ये गाडी लोहार समाजाच्या जात पंचायतीने करण चव्हाण यांच्या कुटुंबाला 1.5 वर्षापासून बहिष्कृत केलंय। अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली। फिर्यादी महिलेकडे एक महिला आली। तुझ्या पतीपासून गर्भवती असल्याचं त्या महिलेला सांगून त्याच्याशी लग्न करायचं म्हणाली। तिनं त्या महिलेकडे बलात्काराची तक्रारही केली। लग्नापूर्वी प्रेम संबंध होते, तिनं लग्न केलं नाही असं पती म्हणाला। नंतर त्या महिलेनं जात पंचायतीकडे तक्रार दिली। पंचायतीनं फिर्यादी महिलेच्या पतीला सदर महिलेसोबत लग्न करण्याचा आदेश दिला। त्याला पतीनं नकार दिल्यानंतर जात पंचायतीतील 10 जणांनी कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केलं। पंचायतीने त्यांना समाजातून बहिष्कृत केलेले आहे। त्यांना कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये बोलवले जात नाही आणि कोणी जर यांना समाजाच्या कार्यक्रमाला बोलवले तर त्यांना सुद्धा जातीतून बहिष्कृत करण्याचं जात पंचायतीतील जे सदस्य आहेत ते फरमान काढतात। यामध्ये एकूण 10 आरोपी त्यांची नावे आहेत आणि पुढील तपास चालू आहे। जात पंचायतीचा अन्याय सहन न करता त्याविरोधात आवाज उठवत फिर्यादी महिलेनं पोलिसात तक्रार दिली। त्यामुळे जात पंचायतीतील 10 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। मला पहिली पत्नी असतापैकी म्हणे मी दुसरं लग्न करत नाही म्हणे, जे आहे आमचं ते बाहेरचं बाहेर आम्ही निपटून घेऊ, कसं आहे काय ते आम्ही बघू म्हणे। त्याच्यानंतर मग पंच चिडून मग आम्हाला जाती बाहेर काढण्याचे हे दिले। म्हणे जर तुम्ही लग्न नसन लावत म्हणे तर मग आम्ही तुम्हाला जाती बाहेर टाकू म्हणे। समझ के बाहर हमको निकाले और मेरे ऊपर गुना डाले, केस डाले और उसमें बहुत मेहनत फंसाए। उसमें तबलीग में 2 बच्चे, ये पढ़ाई फढ़ाई सब पूरी पानी में चले गई। जेल में डालने के बाद फिर समझ वाले को हकल दिया। बहुत ऐसी कहानी हो गई हमारा साथ। किसके घर पे जाना नहीं, किसकी मयत में जाना नहीं और किससे बात करना नहीं, किसको राम राम बोलना नहीं। 14 ऑगस्ट 2024 रोजी जात पंचायतीनं निर्णय दिल्यापासून हे कुटुंब सामाजिक बहिष्काराचा अन्याय झेलत होतं। मात्र आता पोलिसात तक्रार दाखल झाल्यानं या कुटुंबाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे। एकाकी पडलेलं हे कुटुंब आता तरी समाजाच्या प्रवाहात येईल का? कायद्याचं राज्य म्हणणाऱ्या आणि पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायत चालते हे दुर्दैवच म्हणावं लागेल। आता पोलिसांनी या 10 लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होतीये। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।